वजनाचा विचार करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या नको तिथे वजन वाढलेलं असतं. म्हणजे डेअरीचं वजन वाढलेलं असतं, स्त्रियांचं सीटचं वजन वाढलेलं असतं, कोणाचं गळ्याचं मानेचं वजन वाढलेलं असतं. आणि मग आम्ही व्यायाम करताना असा विचार करतो, म्हणजे आपली अशी संकल्पना असते किंवा आपल्याला सल्ला पण असा दिला जातो. जिममध्ये गेल्यानंतर तुमचे जिमचे इन्स्ट्रक्टर पण तसं सांगतात की पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोटाचे व्यायाम करा. हे अत्यंत अशास्त्रीय विधान आहे. कोणाचंही वजन अशा तऱ्हेने स्पेसिफिकली एखाद्या साईटवरती त्या साईटचा व्यायाम केल्यानंतर, म्हणजे हाताचं वजन कमी करायचं हाताचा व्यायाम करा, पायाचं कमी करायचं तर पायाचा करा, आणि महत्त्वाचं ढेरीचं वजन कमी करायचं असेल तर ढेरीचे व्यायाम करा. हे अत्यंत पूर्णतः अशास्त्रीय विधान आहे. जेव्हा केव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा ते अख्ख्या शरीरातनं समान पद्धतीने होतं. आता ढेरीच्या बाबतीत दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत की ढेरीमध्ये कातडीच्या खाली जे वजन असतं, म्हणजे चरबी असते, त्याला सबक्युटेनियस फॅट म्हणतात. आणि पोटाच्या आतमध्ये, ज्याला पेरिटोनियम म्हणतात, त्याच्या आतमध्ये जे काही ऑर्गन असतात त्याच्या भोवती जे फॅट असतं त्याला विसरल फॅट म्हणतात. आणि त्याच्या आतमध्ये लिव्हरच्यामध्ये, पॅनक्रियाजमध्ये, किडनीच्या बाजूला हे जे फॅट असतं त्याला एक्टोपिक फॅट म्हणतात. आणि ते कमी करण्यासाठी कुठलाही व्यायाम तुम्हाला फायदा देणार नाही विशिष्ट तऱ्हेने. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल, त्यातल्या त्या ढेरीचं कमी करायचं असेल तर डाएट आणि एक्झरसाइज हेच करावं लागेल. स्पेसिफिकली पोटाचा व्यायाम करून कधीही पोटाचं वजन कमी होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे सर्व तऱ्हेचे नियम तुम्हाला पाळावे लागतात. नुसतं पोटाचा व्यायाम करतो म्हणून पोटाचं वजन कमी किंवा घेर कमी होतं असं कधीही होत नाही.